राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर आता बंदी आणली आहे आणि अन्न व औषध प्रशासनाने हा एक खूप मोठा निर्णय घेतलाय। दुकानदारांना यापुढे आता सुटं तेल, खुलं तेल विकता येणार नाहीये। नियमांचं उल्लंघन केलं तर 7 वर्षांचा कारावास आणि 10 लाखांच्या दंडाची तरतूद करण्यात आली। भेसळयुक्त निकृष्ट तेलाच्या विक्रीला चाप लावण्यासाठी एफडीएनं हा एक खूप मोठा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे आजपासूनच राज्यामध्ये सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि या नियमाचं उल्लंघन केलं, कुठे जर अशा प्रकारे खुलं तेल विकलं जात असेल तर 7 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते। तर एफडीएनं खाद्यतेलाचं उत्पादन आणि विक्रीबाबत सर्वसमावेशक अनुपालन आणि अंमलबजावणीचे हे आदेश जारी केलेले। त्यानुसार सुट्या तेलाची विक्री, वापरलेल्या डब्यामध्ये पुनर्भरणा आणि तळणीच्या तेलाचा पुनर्वापर यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलाच्या आगमनाशिवाय सुट्ट्या स्वरूपात विक्री केली जाते हेही निदर्शनास आलेलं आहे। वापरलेल्या, गंजलेल्या अथवा अनयोग्य नसलेल्या डब्यामध्ये खाद्यतेलाचं पुन्हा भरणा करून त्याची विक्री केली जाते, ते पण अलाउड नाही। अशाही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत। जे फूड ग्रेड मटेरियल नाही, अन्न योग्य नसलेल्या वेष्टनाचा वापर व तळलेले आणि तेलयुक्त अन्न, वृत्तपदार्थ गुंडाळणे असाही प्रकार आढळलेला आहे। तर या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार आणि याचे परिणाम नेमके काय असतील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नाशिकमधून सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेत। सागर, गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं एफडीएनं अनेक धडाडीचे निर्णय खरं तर जनतेच्या आरोग्यासंदर्भातले घेतलेले आहेत। जनतेच्या आरोग्याशी जो खेळ होतोय, ही भेसळ रोखण्यासाठी अशा प्रकारचे मोठे निर्णय घेतलेत आणि आता तुकाराम मुंढेंनी मोर्चा वळवलाय तो खाद्यतेलाकडे। हा निर्णय नेमका काय झालाय, काय याचे सगळे परिणाम दिसणार आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर तुकाराम मुंढे यांनी अन्न प्रशासन एफडीओचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मोठमोठ्या कारवाया केलेल्या आहेत। त्यांनी विशेष बाब म्हणजे त्यांनी हॉटेल सारख्या ठिकाणी देखील मोठी कारवाई केली, कारण या सगळ्या जे कारवाया आहेत या थेट नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम करणाऱ्या होत्या। कारण अनेक हॉटेलमध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीचं पनीर असेल, त्याबरोबर अनेक खाद्यपदार्थांमध्ये निकृष्ट दर्जा पाहायला मिळाला होता। यासाठी चाप बसवण्यासाठी तुकाराम मुंढेंनी हे पाऊल उचललं होतं। आता एफडीओने अजून एक पाऊल उचललं आहे, ते म्हणजे खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये आता खाद्यतेल हे सुट्टं विकता येणार नाही आहे। याचं कारण देखील असंच आहे की अनेक तक्रारी ह्या एफडीओला मिळालेल्या होत्या। निकृष्ट दर्जाचं तेल हे सुट्टं विकलं जात होतं, त्याचबरोबर ती भेसळयुक्त तेल देखील ह्या सुट्टं तेल विकलं जात होतं आणि यामध्ये एफडीओने काही तपासण्या केलेल्या होत्या। काही किराणा दुकान असेल, त्याचबरोबर ऑनलाईन शॉप असेल, त्या सगळ्या ज्या सुट्टे तेल विकणाऱ्या ज्या प्रोड्यूस कंपन्या आहेत त्यांच्या बाबत ह्या सगळ्या तपासण्या करण्यात आलेल्या होत्या आणि ह्यामध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर त्यांना मिळाली आणि यानंतर तुकाराम मुंढे आणि एफडीओ यांनी एक आता कडक पावले उचलले आहे। आता सुट्टं तेल हे कुठल्याही दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये, ऑनलाईन ई शॉप कॉमर्समध्ये कुठेही मिळणार नाही। याबाबत कडक असे निर्देश जे आहेत ते आता एफडीओ कडून देण्यात आलेले आहे। जर अशा पद्धतीनं खरं तर भारतीय स्वयंपाकामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये तेल हे अनिवार्य असतं आणि त्याद्वारे खरं तर कुठेतरी नागरिकांचं आरोग्य बिघडू नये यासाठी हा निश्चितच खूप मोठा निर्णय आहे। सागर, धन्यवाद दिलेले सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।